लोकस्तंभ न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. आज बारामती तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत. तर त्या ठिकाणी आपण काही आज उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. नमस्कार ताई, तुमचे नाव सांगा. नमस्ते, मी सौ सविता सुजित जाधव, प्रभाग क्रमांक 11 अ. आज आपण एक महिला म्हणून उमेदवार आपल्याला लाभलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटत आहे? खूपच छान वाटतं आहे. महिला म्हणून संधी मिळणं हे अजून विशेष वाटतं आणि त्यात परत आपल्याला जर मनात काही योजना असतात, काहीतरी करावं आणि राजकारण, समाजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर राजकारणाच्या निमित्तानं समाजासाठी काहीतरी करता येतं आणि आपण समाजाच्या काही उपयोगी पडतो. आपण ऋणी असतोच प्रत्येक समाजाचे. त्या निमित्तानं सक्रिय राहता येतं आणि विशेष करून नगरपालिकेच्या माध्यमातून आणि विशेष नगरपालिकेला निधी पुरवून देणारे पुरवठा करणारे दादा, आदरणीय दादा यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवता येतात. यासाठी आनंद वाटतो. आज आपला प्रचार कसा चालू आहे? प्रचार खूप छान जोरात चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाऊ आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस येतात की हो, आमचं मत घड्याळालाच, दादांनाच, आणि त्यामुळे साहजिकच दादाने दिलेल्या उमेदवाराला. आज आपल्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर त्यामध्ये आज दादांचं, वहिनींचं, अजित पवार हे आज बारामती शैक्षणिक हब किंवा बारामती आज जागतिक पातळीवर नाव आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? निश्चितच दादांची कामगिरी आणि ह्या बारामतीतला विकास हा अतुलनीय आहे, उल्लेखनीय आहे. म्हणजे ज्याप्रमाणे निधी हा सर्वांनाच मिळतो, पण त्याचा योग्य वापर होईलच असं नाही. अनेक ठिकाणी गावं, अनेक गोष्टींपासून, विशेष करून मेन जी माणसाची अडचण असते, गरज असते, पाणी, यापासून पण वंचित आहे. पण आम्हाला बारामती तिथं 12 महिने पाणी, अजिबात कधी पाण्याचा तुटवडा जाणवत नाही. अशा रीतीने दादांनी योजना केली आहे. विकास तर आपण सर्वच पाहतो. म्हणजे एकतर लोकांना खास बारामती पाहिलं या असं म्हणता येईल, असं पर्यटन स्थळासारखं झालंय बारामती. आणि अजून आणखी कामं बरोच अशी आहेत की जी अंडर प्रोसेस आहेत, आता होत आहेत. कन्हेरीचं शिवसृष्टी वगैरे अशी बरीच कामं आहेत आणि अजून पण काही योजना आहेत ज्या दादांना राबवायच्या आहेत, त्या पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्याच आहेत की त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी दादा एकटेच ते सगळं करू शकतात. बाकी कोणाला शक्यच नाही. दादांचं बारामतीवर विशेष प्रेम आहे. त्यांचं गाव आहे, लोक त्यांचे आहेत आणि इथला सगळा म्हणजे लोक नागरिक आहेत ते दादांना मानणारेच आहेत. आपल्या पक्षाच्या म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाच्या 8-9 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? ती विशेष गोष्ट आहे आणि आनंदाची आहे आणि त्यात विशेष म्हणजे त्यातील एखादं सोडलं तर बाकी नवीन पहिल्यांदाच संधी मिळालेल्या आहेत. तर ती विशेष आनंदाचीच गोष्ट आहे आणि यावरून लक्षात येतं की ज्या उमेदवारांनी सहकार्य केलं, माघार घेतली, त्यांचं पण कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांनी मान्य केलं की विकास हा दादाच करू शकतात. आपण नुसतं उभं राहून अडथळा देऊन काही उपयोग नाही. आणि त्यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि ह्या गोष्टी झाल्या आणि ते बिनविरोध झाले. तिथं पण निश्चितच त्यामागे दादांच्याच कामाचं कारण आहे. तिथं महिला म्हणून एक तुम्हाला उमेदवारी लाभलेली आहे. तर तुम्ही महिलांसाठी काय कार्य करू इच्छिता? तुमच्या अशा काही संकल्पना आहेत का? हो, महिलांचे प्रॉब्लेम हे असे असतात की ते महिलांनाच सांगू शकतात. काही काही वेळेस असं असतं आणि उद्योगधंदे असतील, छोटे-छोटे व्यवसाय असतील, त्या बाबतीत देखील महिलांना आता खूप त्या प्रोग्रेसिव्ह झाल्या आहेत आणि त्यांचं आता खूप छोट्या-छोट्या माध्यमातून सुरू केलेले व्यवसाय त्यांना मोठे करायचे असतात आणि विशेषतः कोरोनाच्या काळात जेव्हा महिला घरात बसून काही करायचे त्यांचे ते वेळ आली, त्यावेळेस महिलांनी अनेक उद्योगधंदे सुरू केले, छोटे-छोटे. मग बेकरी आयटम असतील किंवा घरगुती खाद्यपदार्थ, उन्हाळ्याचे वाळवण असतील किंवा बऱ्याच कलाकृती वगैरे असतील, अशा गोष्टी त्यांनी सुरुवात केली आणि त्यातून त्यांना आता ते मोठं करायचे. तर आपल्याला त्या निमित्तानं बचत गट असतील किंवा वेगवेगळ्या काही महिलांचे कोर्सेस आहेत, त्या माध्यमातून त्यांना आणखी प्रोत्साहन देऊन आणखी त्यांच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो. तर त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो महिलांसाठी. आज तुमच्या या वार्डामध्ये विकासाच्या दृष्टीने तुमच्या अशा काही संकल्पना आहेत की तुम्हाला जी कामं काही ऐच्छिक करायची आहेत किंवा तुम्हाला तुमच्या जनसमुदायाने संधी दिली पाहिजे, असं काही तुमची संकल्पना असेल सांगा? हो, आमच्या आता प्रभागामध्ये प्रभाग बराच मोठा आहे, 11, आणि त्यामध्ये नागरिक जेव्हा भेटल्यानंतर काही सांगत असतील तर ते मी नोट डाऊन करून घेतलेलं आहे की कोणाचे काय प्रॉब्लेम आहेत. तर विशेष करून मग माझं वसंतनगर ह्या भागात मला पाण्याची समस्या जी मेन आहे, म्हणजे पाण्याचा फोर्स कमी येतो, तो नीट करायचा आहे. त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकली तर टाकावी लागली तरी, कारण ती 94 साली टाकलेली पाईपलाईन, माझे सासरे होते त्या काळात टाकलेली आहे ती. आणि त्यानंतर काही ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण करणं गरजेचं आहे, कारण गाड्या येता जाता तिथं अडचण होती. विशेष करून महिलांना शाळा सोडवण्याला जाताना महिला सकाळी जास्त करून महिलाच असतात आणि पुलाच्या त्या रस्त्यामुळे तिथं रस्ता रुंदीकरण करणं गरजेचं आहे. आणि काही ठिकाणी पावसाचं पाणी साचते, तर त्याचा निचरा झाला पाहिजे, कारण त्यातून मग परत डास आणि इतर रोगराई पसरण्याची शक्यता असते. तर तिथे अशा काही गोष्टी आहेत की तिथून ते पाणी ड्रेन आउट होत नाही,
त्याला तर काहीतरी वेगळ्या प्रकारे टेक्निक अवलंबून ते करावं लागणार आहे. तर त्यासाठी माझे विशेष प्रयत्न. महिला म्हणून तुम्ही एक उमेदवारी तुम्हाला लाभलेली आहे किंवा आज तुमच्या ह्या उमेदवारीमागे तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे का, की तुम्हाला सपोर्ट मिळतोय? म्हणजे सर्वात पहिलं तर लाडके उपमुख्यमंत्री आपले अजितदादा. त्यांच्याशी बोलून म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये सांगून आणि दादांनी मला माझ्या प्रभागाचं प्रतिनिधित्व आणि विशेष करून समाजाचं प्रतिनिधित्व करायला चान्स दिला. आज तुम्ही जागतिक आपलं जनसमुदायाला काय आवाहन करू इच्छिता? कायम दादांच्या पाठीशी राहा. कारण बारामतीचं जे चेहरामोहरा बदलला आहे. पहिली बारामती आणि आत्ताची बारामती. तर हा चेहरामोहरा बदलण्यामागे केवळ दादाच आहेत. ते आपल्यासाठी कष्ट घेतात. त्यानंतर फंड अवेलेबल करतात आणि स्वतःचं घर सजवल्याप्रमाणे त्यांनी बारामती सजवली आहे. तर ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या घराविषयी ओढ आपुलकी असते ना, आपण छान कसं ते घर राहील असं करतो, त्याप्रमाणे दादांनी केलेलं आहे. अनेक विकास कामं आपण बारामतीत फिरायला जर गेलो, तर असं वाटतच नाही की आपण बारामतीत आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेस ते इतकं रम्य, विलोभनीय असं दृश्य दिसतं. लाइटिंग वगैरे ते इतक्या छान झालेल्या आहेत. की असं वाटतं आपण कुठे लंडनला वगैरे किंवा सिंगापूरला फिरायला आलोय. असे रस्ते, ऑफिसेस इतके छान-छान सगळ्या गोष्टी सर्वच छान झालेलं आहे. आणि म्हणजे आम्ही तर विशेष करून म्हणतो पाहुण्यांना या म्हणलं बारामतीत बारामतीत बघण्यासारखं काय तर काय नाही असं होईल इतकं या बारामतीत बघण्यासारखं आहे. आणि शैक्षणिक आपलं एज्युकेशनल हब झालेलं आहे. सर्व प्रकारच्या संस्था, शिक्षण, बायोटेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळे इंजिनिअरिंगचे आहेत आणि सर्वच सोयी. आता फक्त राहिलेलं दादांनी त्या दिवशी आपल्या भाषणात सेमी इंग्लिश मीडियम पण आता सुरू करतो. त्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे बारामतीचं नाव दुसरं नाव अजितदादा आणि अजितदादांचं नाव बारामती असं झाल्यासारखं म्हणजे असं झालं की दादा आणि बारामती एक रूप एक जीव असतो. त्यामुळे दादांना मानतात आणि दादांचं आदर. आजच्या पेक्षा 10 वर्षापूर्वी जुनी बारामती आणि आजची बारामती यात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. तर मग आज शरद पवारांना बारामतीकर विसरले का? नाही तसं म्हणता येणार नाही. कारण कसं आहे दादा आणि साहेब ह्या पण म्हणजे बाकीच्या काही गोष्टी असतील, पण एकमेकाविषयी त्यांच्या पण मनात आदर, प्रेम भावना ही आहेच अजून आणि ती राहणार. कारण रक्ताचं नातं आहे आणि आमचं पण मनात दोघांविषयी आदर आपुलकी आहे आणि प्रतिमा आमच्या दोन्ही मनात चांगल्याच आहेत दोघांच्या विषयी. फक्त आपला एक लीडर असतो किंवा आपण एक कुठलं तरी नेतृत्व मान्य करून त्याच्याबरोबर जात असतो वैयक्तिक म्हणा. तर मग अशा वेळेस आम्ही दादांच्या पाठीशी आहोत कारण दादा सक्रिय आहेत आणि दादा काम पण करतात आणि दादांना आम्ही पहिल्यापासून त्यांनाच दादांना पाठिंबा देत आलो आहोत. त्यामुळे आम्ही दादांच्या पाठीशी आहोत आणि कायम राहणार. हवा कोणाची असेल बारामतीमध्ये? अर्थात राष्ट्रवादीचीच आणि 21 जागेवर राष्ट्रवादीचे आता 8 तर बिनविरोध आलेत, पण जे बाकीचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर ते प्रत्येक राष्ट्रवादीचेच उमेदवार प्रत्येक ठिकाणी विजयी होणार असा माझा विश्वास आहे आणि यासाठी नागरिकांचं आणि मतदारांचं सहकार्य अपेक्षित आहे. ते करतीलच आणि पहिल्यांदाच असं होईल की बारामती नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षरहित अशी रचना म्हणजे आपल्या बॉडी येईल नगरपालिकेत, असा मला विश्वास आहे.